सत्ता चालते. त्यांना भुंकण्याचे धैर्य झाले. इमानदारीविषयी, निष्ठेविषयी इतकी प्रामाणिक असणारी ही कुत्री इतकी बेईमान, कृतज्ञ आणि पालनकर्त्याचा चावा घेण्या इतकी उलट्या काळजाची कशी झाली? मेली बिचारी. आमची चूक. आम्ही आमच्या प्राणीशास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला. त्यांचा व्यासंग अपुरा ठरला. आम्हाला त्यांना पोहोचण्या आधीच कळायला हवे होते. कुत्र्यांना काळी नसेलच कसं, आणि नसेलच तर उलट्या किंवा सुलट्या असण्याचा प्रश्नच कुठे येतो. चला आता रडले पाहिजे, अश्रू आणले पाहिजे, टाळले पाहिजे. वाईट झाले. मला दुःख होते. कुणी मेले तरी होते. बिचारी माझी कुत्री किती झाली तरी माझी होती. त्यांनी राणी सरकार आजारी असताना भुंकायला नको होते. वेळ चुकली, मारावी लागली. मला दुःख होते. कितीतरी प्रसंगातून मला वाचवले त्यांनी. पण उठली, मातली, मती फिरली, भुंकली, आज्ञाभंग केला, कायदा मोडला. आमच्यातील माणुसकीला स्मरून आम्ही त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. कुत्र्यांचा परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव. सुटलो. आत्मा, कुत्र्यांना आत्मा असेल, त्यांचाही स्वर्ग असेल. त्यांच्या परमात्म्याला त्यांचे हे भुंकणे तो सहन करेल. मेलात कुत्र्यांनो, पण प्रश्न निर्माण करण्यात तुम्ही इतके चतुर की मेलात तरी आमच्या मनात प्रश्न उपप्रश्न याची चिन्हे जिवंत करून गेलात. कुत्र्यांना आत्मा असत, त्यांचाही स्वर्ग असतो. त्यांच्या परमात्म्याला आमचा हा निर्णय आवडेल. आवडेल आवडेल
आवाज थांबले. माझ्या सुरंगणाने त्याचे काम चोख बजावले. पुरा बंदोबस्त केला. राजांना आणि मित्र कर्तव्य म्हणून कुत्र्यांचे प्रकरण कमीत कमी बळाचा वापर करून निकालात काढले. सुव्यवस्था राखली. आता आता शांती आणि सद्भाव. मी सोंगाड्याचा सन्मान करेन. राज्याच्या इतिहासात त्याचे नाव सोन्याच्या अक्षरात लिहिण्यासंबंधी आदेश काढला जाईल. हा, एक प्रकरण संपले. एक संकट मिटले. एक प्रकरण संपले. शांती आणि सद्भावासाठी सूत्रे हाती घेतली. मूल्यांवर बसून निर्धारपूर्वक वाटचाल करण्याची इच्छा होती. पण कुत्री का होईना मेली. मृत्यू हा आलाच. या राज्याची संसर्ग नव्हता त्याचा, टाळला होता. पण तो आलाच. ज्याची भीती होती तेच झाले. राजप्रसादाला मृत्यूचा स्पर्श झाला. आमचा शोह खानावर होतोय. कुत्री ही मेली. कुणीच नाही इथे. एकटा राजा करणार काय? त्यात राणी सरकारांचा दुर्धर आजार. कुणीच नसेल इथे तर राज्य करणार कोणावर? कुणीच नाही कुणीतरी असते तिकडे. तसं कुणी आहे का तिकडे? तुमचा राजा खूप खूप एकटा. कुत्रीही मेली. राणी सरकार आजारी आहे. मरण तर येतोय. कुणी आहे का तिकडे? अच्छा अच्छा, कठीण समय साथ देणारा माझा सवंगडी कुठे आहे? माझा सवंगडी कुठे आहे? सवंगडी माझी कवटी कुठे आहे? माझी कवटी कुठे आहे? महाराज काय कुठे दूर आले? वळवळ देणारे हाडाचे सापळे, पागळे शुभ्र हाडाचे सापळे. महाराज महाराज हे ओढून काढून फेकून द्या. हे फेकून द्या. राजा धीरज यांनी शांत व्हावे. राजा धीरज यांनी शांत व्हावे. अरे राजा धीरज शांत व्हा.
कोण? महंत साक्षात ज्ञानकोश. पण इथे अकलेचा काय उपयोग? मरे नाही हे तत्वज्ञांची इथे काय काम? या महंत महाशय, आमचे हितचिंतक, आमच्या अंतरात्म्याचे सत्सद विवेकांचे राखणदार, मूल्यांचे सद्गुणांचे ज्ञान देणारे आमचे नीतिमान मार्गदर्शक, सार्वभौम सर्वसत्ताधीश राजाधिराजांच्या चरणी माते ठेवून आपण आमच्यावरील निष्ठा सिद्ध करा, संपूर्ण शुभेच्छा व्यक्त करा, विश्वादर्शक ठराव संमत करा. खऱ्या खुऱ्या हितचिंतकाच्या भूमिकेतून व्याकरण शुद्ध स्वभावितांच्या आधारे सांगाल की सार्वभौम सर्वसत्ताधीश राजाधिराजांनी शक नग्न होऊ नये. आणखी पाठ आहे.